जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। वाघापूर ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात माजी उपसरपंचांचे उपोषण। संगमनेर तालुक्यातील वाघापूर ग्रामपंचायतीतील ग्रामनिधीतील कथित आर्थिक अनियमिततेच्या निषेधार्थ माजी उपसरपंच श्री विनोद भास्कर घोलप यांनी पंचायत समिती कार्यालय संगमनेर येथे उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामनिधीमधील 15% मागासवर्गीय निधीमध्ये अनियमितता करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणातील संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर शासन निर्णय व शासन परिपत्रकानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून पदमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालय संगमनेर येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाकडे स्थानिक नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज या ठिकाणी वाघापूर ग्रामपंचायतमध्ये चाललेला भ्रष्टाचार, SC ST OBC निधी 15% जो निधी आहे त्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला होता। आमचे सहकारी विनोद घोलप हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत, वंचितांना न्याय देण्यासाठी बसलेले आहेत। तर यांना वंचित बहुजन आघाडी संगमनेर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी देत आहे व त्यांना न्याय मिळोपर्यंत वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील। उपोषण कशासाठी केलं आहे आपण? नमस्कार, मी विनोद घोलप, राहणार वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीय आदिवासी समाजासाठी एक 15% निधी असतो। त्या निधीचं वाटप ग्रामसेवक आणि सरपंच यांनी DBTनुसार करावं असं मी त्यांना 1 वर्षापूर्वी अर्ज दिला होता, परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलाही विचार न करता, त्याची कुठली चौकशी शहानिशा न करता त्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने हा निधी आम्हाला मिळवूच दिला नाही। त्याच्यामुळं त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशी आम्हाला कुणकुण लागली होती। त्याची सखोल चौकशी केली असता आणि माननीय BDO साहेबांकडं वेळोवेळी तक्रार अर्ज करून आम्ही या प्रकरणाची चौकशी केली। त्यानुसार माननीय विस्तार अधिकारी साहेब चौकशीला आले आणि त्यांनी चौकशी अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलं की या निधीमध्ये अनियमितता झालेली आहे। त्याच्यामुळं याच्यामध्ये ते जे आहेत सरपंच ग्रामसेवक ते दोषी आहे, त्यांचं चौकशी अहवाल पण आमच्याकडे आहे। मग आमचं अशी BDO साहेबांकडे मागणी आहे की चौकशी अहवाल जर सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात आहे तर आपण यांच्यावर शासनाचा जो GR आहे DBT निधीमध्ये भ्रष्टाचार केल्यावर जे करतात त्या पद्धतीने त्यांनी सरपंच ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करावे व सदर निधी आम्हाला वंचित जे लोक राहिले आम्हाला मिळवून द्यावा आणि संबंधित तो निधी भरपाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। परंतु गेल्या 1 वर्षापासून हा सातत्यपूर्ण लढा चालू असताना आमच्या अशा निदर्शनास आले की सरपंचाचे पती हे अमृतवाहिनी बँकेचे मोठे पदाधिकारी आहेत, तसेच ते 10 वर्ष संगमनेर सहकारी कारखान्याचे पदाधिकारी संचालक राहिलेले आहेत। त्याच्यामुळं तो प्रशासनावर दबाव येऊन ती कुठलीही कारवाई सरपंच यांच्यावर होत नाही। म्हणून या संदर्भात आम्ही माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे। आपल्या तालुक्याचे माननीय लोकप्रतिनिधी माननीय अमोलभाऊ खताळ, आमदार अमोलभाऊ खताळ यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार 1 वर्ष होऊनही याच्यावर कुठली ठोस कारवाई होत नाही। मग याच्या निषेधार्थ आम्ही न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी उपोषणाचा आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही उपोषणास बसलेला आहे। साधारणतः हा निधी किती लोकांना किती भागामध्ये मिळालेला आहे? साधारणपणे आमची जी SC ST OBC म्हणजे मागासवर्गीय आदिवासी आणि OBC यांची मिळून लोकसंख्या साधारणपणे कुटुंब जर म्हटलं तर 100-150 कुटुंब आहेत। पैकी फक्त 50-60 कुटुंबांना यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तीच सगळ्यात मोठी अनियमितता आहे, त्यांना कुठल्याही प्रकारे निधी खर्च करायचा म्हणजे स्वतःहून वस्तू खरेदी करण्याचा अधिकार नसताना ग्रामपंचायतचे सरपंच, ते सदस्य, ग्रामसेवक यांनी मनमानी पद्धतीने तो खर्च केला। कारण शासन सांगतंय का तुम्ही ज्यावेळेस स्वतः वस्तूची खरेदी करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो,
म्हणून शासनाने त्यांना DBTनुसार कुठलंही लाभार्थ्याला ते द्यायचं सूचना केलेल्या आहे. आणि ह्या ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांनी जे अपंग लोक आहेत त्या अपंग लोकांचा जो निधी असतो तो 5% निधी यांनी त्यांना DBTनुसारच दिलेला आहे. आणि आज हे लोक म्हणजे त्यांचं जे आलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे, आम्ही त्याच्याबद्दल अनभिज्ञ नाही, आम्हाला कायद्याचं नॉलेज नाही आहे, असं जे त्यांचं येतं आहे. परंतु मग तुम्हाला जर DBTचा कायदा माहीत नाही तर मग तुम्ही अपंगांना DBTनुसार कसं काय दिला आणि फक्त मागासवर्गीयांचाच तुम्ही निधीमध्ये अफरातफर का केली? मागासवर्गीय निधीमध्ये त्यांनी साहेब जे त्यांच्या मर्जीतले लोक आहेत त्यांच्यासाठी कडाया घेतल्या. तर त्या कडायांचे लोक म्हणजे आमचे जे समाजाचे काही लोक आहेत ते म्हणतात का त्या कडाया केसावर येतात. केसावर मग त्याला पैशाची गरज काय? मग 5 रुपयाची वस्तू ते जर आम्हाला 500 रुपयाला पाहिजेत असेल आणि बाकीचे पैसे जर भ्रष्टाचार करत असेल तर याला आमचा तीव्र विरोध आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.